नमस्कार मंडळी, सुरुवात करूया रेसिपीला. इथे मी कढईमध्ये 1 वाटी इतकी भगर घेतलेली आहे. भगर आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी छान अशी भाजून घ्यायची आहे आणि आता काढून घेऊया. भगर थंड होईपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया. इथे 1 वाटी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता याचं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. कढईमध्ये मी इथे 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तुम्ही तेल देखील वापरू शकता. याच्यामध्ये अर्धा चमचा इतके जिरे टाकायचे. जिरे छान तडतडले की एक बटाटा साल काढून मी इथे कापून घेतलेला आहे. तर बटाट्याच्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहे. तर आता बटाटे आपल्याला 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये शेंगदाणे हिरवी मिरचीचं वाटण टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा आपण हे 2 मिनिटांसाठी छान असं परतवून घेऊया. आता याच्यामध्ये मी इथे 3 वाट्या इतकं पाणी टाकलेलं आहे 1 वाटी भगरसाठी. इथे शेंगदाण्याचा कूट 1 वाटी होता म्हणून 1 वाटी पुन्हा पाणी वाढवलेलं आहे. तर टोटल 4 वाट्या इतकं पाणी मी टाकलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची. पाण्याला उकळे आले की भगर ही धुवून टाकायची आणि आता आपल्याला याच्यावर 4 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण आमटी बनवून घेऊया. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर याचं पाणी टाकून मी असं वाटण करून घेतलेलं आहे. कढईमध्ये तेल गरम झाले की पाव चमचा जिरे टाकायचे. जिरे छान तडतडले की आपल्याला हे वाटण टाकायचं आहे. 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला आमटी ही पातळ हवी की घट्ट त्या अंदाजाने आपण पाणी टाकून घेऊया. तुम्ही जर उपवासाला जिरे किंवा कोथिंबीर खात नसाल तर टाकू नका. 4 मिनिटांसाठी याला उकळी येऊन द्यायची आहे आणि 4 मिनिटांनी आपण गॅस बंद करून देऊया. आता आमटी देखील आपली छान तयार झालेली आहे आणि आता इकडे 4 मिनिटे झालेली आहे. भगर देखील छान अशी शिजलेली आहे आणि छान अशी मोकळी सुटसुटीत झालेली आहे. तर आता आपली आमटी आणि भगर ही तयार आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.